काय सागर काय प्लॅन आहे आजचा? अरे एक मिनिट आज एक मिनिट. अरे ठेव ना ते भांड्याचा फोन. मित्र आला तुझ्या पुढे बोलायला. हा बोल बर बोल काय म्हणतो बोल. काय भानगडी आजचा काय प्लॅन आहे? अरे मला काम आहे आज मी नाही कुठं बाहेर. जाऊ ना कुठेतरी बाहेर चहा पाणी काहीतरी घेऊ ना नाश्ता पाणी. अरे आज आमोश मी नाही कुठं. असे आमश मिशाला घाबरत असले काय आपल्या त्या दिवशी आमच्या घरापुढं लिंबू सापडलं माहितीये का तुला? अरे लिंबू येते सगळ्याच्या घरापुढे सापडते तुमच्या घरापाशी काय? अरे त्या दिवशी आमच्या गायने दूधच नाही दिला अजिबात. दुधाच्या बात आहे ना तुम्ही नका आणू बरं का. 4 बार तो घरी आलो चहा प्यायला. कोरा चहा पाजून पाठवून दिला तुम्ही दुधाच्या बात आणता का? ज्याच्यावर कळतं ना भाऊ त्यालाच कळतं कळलं का? याचे फालतू वाक्य अरे भाई काय ना माय होते 2:30 वाजता एकटा घराच्या बाहेर आलो तुम्ही. एकटा घराच्या बाहेर आलो तू. मग काय केलं पुढं? काय नाही केलं जस्ट आपलं एक आळस घेतला आणि जाऊन झोपलो. चायला मला वाटलं तू अमरधामात गेला होता का काय? 1 वाजता रात्री झाला का काय आंधळा पांगळा आहे काय मी? कशात काय तो फाटक्यात पायाचा आहे. काय राव सागर लय फालतू राव तू. भाऊ आज का दिवस चाललाय राव काहीतरी खर्च पाणी काय नसतोय तुला यायचं ते जायचं जाय. तो लिंबू झाड नाही ना? अरे आजा तू लिंबू पडलंय. अरे खिशात घेऊन आला असेल तर लिंबू. अरे घरून नाही आणलं लिंबू पडलंय. तुमच्या घरात ते काय चिचे झाड तू लिंबू पडते का हातमध्ये? नाही आता पडलंय लिंबू. पडलं का लिंबू? खोटं बोला का? हा बरं हा मी करू. कशी गेली ते आता दाखव बरं. काय असं गेलं पडलंय हातात? हा बरं मी करतो अशात. हा सागर लिंबू कम फेकून आला. अरे तुला कळलं का लिंबू आले? ती 2 लिंबू हातात डायरेक्ट. त्याचा काय अर्थ आहे लिंबू आले? अरे 100% कोणतरी करणी केली आपल्यावर. करणी केली म्हणजे? तुला कळलं नाही का 2 लिंबू आले ते? सागर हे करणे काय होत असते आता? अरे आजा कोणतरी करणी केली आपल्यावर. काय होत असते करणे? अरे कोणतरी कुत्र्या मांजरासारखे आवाज येतात. मला येऊ राहिला कुत्र्या मांजराचा आवाज. मोठा आवाज येतो. येऊ राहिला मला खरंच. अरे येतो मोबाईल वाजतोय. फोन आहे मित्रच. पण आता काय करायचं आता? त्याला एकच पर्याय. सागर मला असं वाटत राहिलं कोणतरी मागून आवाज येऊ राहिला. अरे नाही माग नको बघू हे तुला बास होते तुला. अरे मला नाही असं वाटतंय सागर. अरे नाही तुला बोललो होतो ना. अरे तुला बोललो नाही का? आता लागली की नाही टेस्ट? सागर लय लागली वाटते. अरे तुला बोललो तर त्याची कळती तुला त्यात आवाज नव्हतं म्हणलं का? अरे सगळं खरंय पण याच्यावर उपाय काय आता? त्याला एकच पुढे काय? गांजा बाबा. कुठं देऊ? गांजा बाबाकडे जावं लागेल. चल ना मग लगेच जाऊ. चल लवकर चल. याचे परिणाम दिसायला लागले करणीच्या मरणाचे. आजा हा जमतं तुला काही? हा जमतंय आता चालतो बरोबर. चालतो ना? कुठे आहे बाबा? चल लवकर चल. नाही तो बाबा जायला बसला भाऊ हातातून. इथं जवळच काय बाबा? इथं जवळच. चल लवकर. कोणच्या आयरनात आणलं तू नेमकं असं कुठं आहे बाबा राहतो इकडे? आजा ते चल राव लय पंचायत करशील भाऊ तू. लवकर जायचं दिलं सोडून. अरे अशी एवढं बाका जागेत बाबा राहतो. चल तू ते बाबा जायला बसला परत. चल लवकर. हे कुठं आणलं असतं नेमकं? या अशा खंडर मध्ये बाबा राहतो काय एवढ्या भयान जागेत? अरे चल बाबा आज आमच्या बाबा सापडते. लवकर चल. हा मग चल लवकर. अशा कोणत्या खंडर मध्ये बाबा राहतो रे? सर रे तुला पंचायती करशील भाऊ. आजा हा आणलाय तुलाकडे एकदा जात तिथं. अशा खंडर मध्ये बाबा राहतो काय? गेट खोल राव. चल लवकर. खोलू का? हा खोल बिंदास खोल. मला लय शापी जागा वाटत देऊ सागर. लाजा असं कोणत्या ठिकाणी आणलंस रे भाऊ तू? चल बरं इथं मला तर कोणी दिसायला गाड्या पाहावं लागेल. चल लवकर. मला लय भयान जागा वाट राहिली बघ सागरी. चल नाही तर बाबा कुठे पण ज्यासाठी आलोस तेच कुठे इथं. चल तू चल. आजा तिथे कोणतरी बघ ना. कोण आहे? तुम्ही बाबाकडे आलात का? हा बाबाकडे आलो. बाबा बाहेर येत झाडाखाली साधना चालू आहे. झाडाखाली कोणची साधना करतो? बाबा कुठे भेटते आम्हाला? बाहेर बाहेर. चल बाहेर चल बाबाकडे. मला झोपलं वाटतं. लवकर चल लवकर. चल लवकर.
भावामुळे काय काय करावं लागत आहे. कोण होता रे हो? अरे अचानक कसं होतो समोर? बाबाचं कोण तरी वाटतं ते. मला तर घाबरलो राव मी त्याला. पळालं हो, चल भाऊ इथं असते बाबा कुठे अरे असे कोणते माणसं येतोय नेमके? चल भाऊ बाबा ओम भट स्वाहा. अरे ऐक ना हा? बाबा ओम भट स्वाहा. अरे हे मंत्र कुठून येऊ राहिलेत? अरे पुढे चल कुठे झाड ओम भट स्वाहा. कसा बाबा गायब झाला का झाडात मंत्र येऊ राहिले? आजा चल भाऊ तू ते ओम भट काय स्वाहा. मंत्र कुठून येऊ राहिलेत? कुठे जा बाबा? थांब रे झाडाच्या ओम पलीकडून मंत्र भट येते ते. स्वाहा. ही जागा शापित वाट राहिली राव मला. नाही रे यार तू चल, ये बाई, ओम झाडाच्या पलीकडून स्वाहा. बाहेर कोण आहे? सागर सागर भाऊ, सागर भाऊ, कोण आहे? अरे थांब अरे बाबा आहे ते. कोण आहे तुम्ही? मला येणे आणलंय. अरे हिने आणलंय. अरे बाबा आहे ते. बाबाचे बाबा आहे. सागर मान नाही पडत. ये रे पाय तुला भस्म पाय करेल पड ना? ना. अरे नाही रे पाय पड बाबाच्या. कबड्डी खेळून राहिला काय? बाबा कबड्डी खेळून राहिला? बाबा याला भस्म करेल माय कपाळ लाईन बरं. बाबा चुकी झाली बाबा त्याच्याकडून. बाबा चुकी झाली बाबा. आमची समस्या आहे बाबा. आम्ही लय लांबून आलो बाबा तुमच्यासाठी बाबा. बाबा चला पुढे चला बाबा. बाबा कुठं बसू आम्ही बाबा? बोला समस्या या तिथे माय पुढे बसा चला. तुम्ही चला पुढे आधी. अरे तू गप ना. तू काय काय म्हणतो तू गप ना बा. याला भस्म करून नाही कपाळ बाबा लाईन बाबा बरं. बाबा. नाही बाबा ती येडायची ते जाऊ द्या. अच्छा तू गप चल राव. इथं बसायचं आत तुम्ही. म्हणजे बाबा तुम्ही पण घाबरता होता ना? ऐका रे आज तू लय पंचायत गेलो गप ना. घाबरलो होतो. अरे गप ना तू. शंकेचं निवारण झालंच पाहिजे. बरोबर बोलला तू. हा बाबा. उत्तर घेऊन जा इकडे. हा बाबा जवळ काय आलं तर मित्र आहे का तो आम्ही? तुम्ही म्हणलं जवळ मित्र आहे मी नाही बाबा चुकी झाली बाबा. थोडं जवळ आहे. हा हा बाबा. कसं आहे ना पोरांनो, हा माझा एरिया आहे. हा बाबा. इथं लांबून लांबून भूत येतात हा बाबा. आणि त्यांना आजपर्यंत मी कंट्रोल केलंय. बरोबर. आता तुमच्या मानगुटीवर बसून एखादं भूत हल्लो नको. काय हल्लो का? अच्छा अच्छा. होतं काहीतरी गेलं चल ते तिकडे गेलं. आता तुमच्या मानगुडीवर भूत बसून आलं तर ते मला सावध व्हायला नको का? मला 24 तास सावध राहावं लागतं इथं. पाय कळलं? बाबा हट्टल बाबा. कळलं का? हो हो बाबा. बऱ्यापैकी. बाबा सगळं कळलं आता. बाबा तुम्हीच आता आम्हाला. मी सगळ्यांनाच हा बाबा. मला पण आम्हाला म्हणजे आम्हाला आम्हाला बी. मी सगळ्यांनाच. घाबरू नका. बरं बाबा आम्ही कुठे बसू बाबा? किती टाइम लागला हे वाजवायला? हा. एवढाच टाइम तुम्हाला? बाबा आम्ही कुठे बाबा कुठे बसू? बाबा एक प्रश्न होता. अरे तू गप ना. अरे थोडा एक पडलाय. हा बरी इच्छा बाबा. तर तुमच्याकडे जे भूत आहेत का मग ते कुठे आहेत आता सध्या? अरे तू गप ना आज तू काय काय हे विचारतो झाडाला गप ना. चिंचाला टाकलेलं नाही. एवढे चिंचा दिसू राहिल्यात ना तुम्हाला? ते चिंचा नाही, मग काय बोर आहे? भूत आहेत. अरे बरं, तू गप ना. खायला काय विचारतो? अरे तू गप ना. भूताला विचारू टाकलेलं. नको तू गप ना राव. बाबा कुठे बसू आम्ही बाबा? इथं बस. माझं सिंहासन सरळ कर. हा बाबा. अरे पायाने काय हाताने. हा बाबा बस बाबा खाली बसायचं एक सागर. चपला काढ बाबा. चपला काढ. काही सांगू का तुम्हाला बसायला? हा काही पाटा पिटा भेटेल. अरे तू गप ना राव आजा. अरे ते बाबा सवय नाही रे खाली बसायची. कुठून आणला शाला? बाबा चुकी झाली बाबा. बाबा तुम्ही बसा बाबा. बस रे. या लिंबाला हात नका. भूत आहेत बरं ते आता काही केलेत. नाही बाबा. बसा. तुम्ही कम मग अरे तू गप ना. तू बैस ना राव. पादत्राणी काढावं लागतात. म्हणजे काय? अरे पादत्राणी काढून बसा. तू चपला काढ ना. याला भस्म करून डोक्याला नाही लागलं नाही ना. बाबा जाऊन बाबा. बस खाली. उठा. मला बसल्याशिवाय तुम्ही कस काय बसले? बाबा बाबा चुकी झाली बाबा. मी जाऊ म्हणे तेव्हाच बसायचं. हा बाबा. तुम्ही आधी बसून घ्या ना लवकर. तू काय याला असं भस्म बोलतो? करून डोक्याला लावून बरं तू की. गप ना. दादा काय बोलतो रे? आता बसू का? बाबा आता बस. बसा. बाबा बसू का? अरे याला असिस्टंट लोक एक सांगायला. नको बाबा. बाबा जाऊ. बाबा ती अडाणी करतो असं बाबा. ते बाबा ऐकू. साधीची बाबा. नाही नाही नाही.
हे? बाबा लिंबात लावा ना. लिंबात तुला कोसणार आहे, थांबतो. तर बोला, काय समस्या आहे तुमची? बाबा ते काय झालं? मला सांगायची गरज नाही, मी तुमचे तोंड पाहूनच ओळखितो. काय समस्या आहे ती? मला एक समस्या आहे बाबा. तुला उशिरापर्यंत रात्री झोप लागत नाही, खूप विचार येतात तुझ्या मनात, बरोबर का? तसं काय नाही माझं. बाबा निवांत मी सांगतो. नको सांगू, लगेच सांगतो मला काय झालंय. ट्रायल चालू होते आधी, याला काहीच करायची इच्छा होत नाही. सगळंच करायची इच्छा होती मला, काय करायचं. आयला हे पण नाही, आयला सगळ्या हवेत गोळ्या मारून झाल्या, पण याचं काही लागाना गाड्या निघे नाही. अहो बाबा मला कोणतरी लिंबू फिकून मारलंय. करणी केली बाबा, करणी. हे काय, मी तेच बोलणार होतो. म्हणजे करणी केली तुझ्यावर कोणतरी. हा बाबा, पण आता काय होईल आता? आता मी तुझं नाव एकदा घे, पण ते तुला दोनदा ऐकू येईल. अजय अजय. हा आलाय बाबा. बाबा मला पण दोनदा ऐकायला आलं बाबा. हा, मग तुझ्यावर पण करणी केली ना. बाबा मला आजच नाव ऐकायला आलं, माझं नाव नाही ऐकायला आलं मला. बघ त्याच्याकडे तू एकदा. सागर सागर आलं बाबा, आलं आलं. मला पण सागर सागर ऐकू आलं. आलं ना. बाबा पण आता पुढे काय होईल नेमकं? आता तुझ्या छातीत दुखल्यागत होईल. खरंच हा इथं दुखत आहे बाबा. दाब देऊ नका. अरे मोबाईल वाजता तुझा बघ. बाबा एक मिनिट. अरे तू शर्रा कंटिन्यू फोनवर फोन लावून राहिला, याला काय झालंय रे? करते बाबा पण याच्यावर इलाज काय आता? एकच उपाय त्याला, आणि लय झाली मी. बाबा काय उपाय आम्हाला सांगा, आम्ही सगळं काय तयार आहोत. ते तुम्हाला जमणार नाही, मला आज करावं लागेल. ते तुम्ही सांगा ना बाबा, बरोबर आम्ही करतो. तुम्हाला अमावस्येच्या रात्री वडा झाडाखाली 2 लिंबू पुरावं लागतील, आणि त्यानंतर काय बाबा, त्यानंतर काय? अरे थांब, मला तर आठवते जरा. त्यानंतर तुम्हाला देवीचे दर्शन घेऊन यावं लागेल. जमन का तुम्हाला? हो बाबा आम्ही करू. त्याआधी काय बाबा, लवकर सांगा ना. पण त्याआधी तुम्हाला दक्षिणा द्यावी लागेल. हो बाबा देऊ रे, देऊ बाबा. देऊ आजी दे रे, दे ना. माझ्याकडे नाही पैसे. घरी काय आला नसतो मला, खर्च कर. मग तुला फेकून मारलेला होती, पैसे नाहीत ना माझ्याकडे नाही. तू द्यायची ते. अरे तुषार काय फालतू रे हो. 15 मिस कॉल पुढे राहील त्याची. त्याला फोन लाव ना. लावू. बाबा आमच्या मित्राला पण एक समस्या आहे. हॅलो, हा बोल ना तुषार. अरे आपण हे बाबाचं नाव काय रे? गांजा बाबा, गांजा बाबा. हा गांजा बाबाकडे. गांजा बाबाकडे. त्याला लवकर ये. लवकर इथं. लवकर ये. हा लवकर वाट पाहतो तू आम्ही. हा ठेवू का? किती वेळ लागेल त्याला? एक 5 मिनिटात म्हणून. त्याचं पेमेंट सेपरेट लागेल बरं का? देऊ ना बाबा. अरे आपल्या दोघांकडेच पेमेंट नाही, त्याच्याकडून पेमेंट घ्यायचं. तू सगळं पेमेंट घेतो ना, तुला काय करायचं? समस्या तर सुटणार ना. शंभो. काय रे, काय झालं? काय करता तुम्ही इथं? हे तू काय येडा काय फालतू बिलतू करतो? 16 मिस कॉल देऊ राहिला आम्हाला. काय झालं त्याला असं? तुम्ही इकडे कशाला आले? ए भाई आमच्या कोणतरी करणी केली.
लिंबू आणलाय आम्हाला दिवशी आम्हाला कोणतरी लिंबू मारलेले 2 लिंबू हातात आले आमच्या. अरे मला तुम्हाला तेच तर सांगायचं होतं ना. काय अरे ते लिंबू मीच मारले तुम्हाला. काय म्हणला तू? काय काय लिंबू मारला होता आम्हाला? लिंबू मारला तू? हा मी मारलो कसं काय मारलं होतं. होतं? अरे अरे कसं काय अरे मारलं माझं ऐकून तर घ्या आधी. काय झालंय काय पण तुम्हाला मी मारले लिंबू. इतका आराम कराशील ना असं नव्हतं वाटलं मला. तुझ्या एवढा जळकुटा असला तर आम्हाला एकदा तरी सांगायचं ना. मग अरे एका शब्दात सागर तुला तू एका शब्दात जर म्हणला असता ना हा सागरने काय नसतं दिलं तुला. काय दिला त्याची अच्छा. गाडी दिली असती त्याची लगेच तुला ते नावावर करून जास्त प्रॉपर्टी केली असते नावावर. जास्त होतंय. अरे चालतंय कर तू. अरे तुम्हाला गैरसमज होतोय. तुम्ही माझं ऐकून तर घ्या पूर्ण अजून सगळं आधी. आपल्यालाच गैरसमज होतोय. बरं, आम्हाला हा, शेजारात बरं, लिंबू बरं, हातात तुम्ही देतात माझं आधी आपल्या. ऐकून घ्या. बरं का बोल तू बोल. हा बोल मी सकाळी ऐका चिंचेचं झाड बघितलं बरोबर. मग काय वेगळं केलं सकाळी चिंचेचं झाड? अरे पूर्ण स्टोरीत ऐकून घे ना हा, पूर्ण. सांग ना टाका काय, टाकू. बोल. सकाळी मी चिंचेचं झाड बघितलं हा. आणि म्हणलं अरे वा चांगले हिरव्यागार चिंचा दिसतात. हा. म्हणलं वय द्यायला खायला घेऊन जावा. हा. पण म्हणलं कशाने पाडायचे तर खाली म्हणलं काही हे नव्हतं. मला काही सापडलं नाही. मग अलीकडून लिंबाचं झाड होतं. मी 2 लिंबू काढले आणि मग चिंचेवर मारले आणि ते तुमच्याकडे येऊन पडले. मी तुम्हाला आवाज देतो मागून. अरे तुला आवाज देतो. अरे अजय 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 तुला आवाज देतो याला आवाज देतो. तुम्ही माग बघिनच मग मी काय करू. आणि एवढे फोन लावले फोन उचलायला काय होत तुला. अरे मरणाचं टेन्शन मध्ये बाबा अरे दिवस काय पण याची मारायची वारी ना. झालं काय एवढं होतं? काय नव्हतं झालं बरं का. थोडं थोडं घाबरलो. एवढं घाबरावं. अरे तू लागली होती गपचूप पण झालं काय होतं घाबरायला एवढं पण. काय निश्चय झालं. बाबा कुठे आजा बाबा अरे तुम्ही फ्रॉड बाबाकडे कशाला आले होते. रोड बाबा म्हणजे अरे तू ढोंगे बाबा आहे तो. अरे आता इथं होते ना बाबा. रोडच बोली कोण तुम्ही? पाय भर तिकडून मी म्हणतोय ते फ्रॉड बाबा आहे गेला निघून तो. आजा बघ बरं कुठं. काय आलं बाबा. तू येणार आहे काय? एक क्लायंटला मी मागची 20,000 रुपयात चुना लावला ते तुषार तू आला इथं परत तिथे पाहिलं तर काय होईल? कळत काय तुला कोणचे कसे क्लायंट आणतो? फ्रॉड बाबा ह्यो काय केलं?